रात्री आम्हाला 2 वाजता कॉल आला का पूर्णेश भाऊला राजावाडीला जे घाटकोपरला हादसा झाला पेट्रोल पंपाला त्याला तिथे ॲडमिट केलं आहे। आम्ही 3 वाजता इथं राजावाडीला आलो घाटकोपरला। आमच्या आता डायरेक्ट बॉडीज भेटली। आता बाप गेल्यामुळे घराची तो छात्र गेल्यामुळे आता घराकडे बघेल कोण। घाटकोपर दुर्घटनेमध्ये पूर्णेश जाधव या वाहन चालकाचा देखील मृत्यू झालेला आहे। 2 मुलं आहेत, त्यांना एक 16 वर्षाचा आणि एक 19 वर्षाचा मुलगा जो आहे शिक्षण घेत आहेत आणि ठाण्याच्या बाळकुंमध्ये ते राहत होते। ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस या पेट्रोल पंपावर आले, त्या ठिकाणी हा अपघात घडला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यांचं कुटुंबीय नातेवाईक माझ्याबरोबर आहेत, मित्रमंडळी माझ्याबरोबर आहेत। कशी स्थिती आहे त्यांची आणि ही घटना घडली त्यावेळेस काही संपर्क झाला होता का? आम्ही न्यूजनुसारच बघितलं, आम्हाला एवढं काय आयडिया नव्हती। रात्री आम्हाला 2 वाजता कॉल आला का पूर्णेश भाऊला राजावाडीला जे घाटकोपरला हादसा झाला पेट्रोल पंपाला त्याला तिथे ॲडमिट केलं आहे। आम्हाला ही धावपळ केली। आम्ही 3 वाजता इथं राजावाडीला आलो घाटकोपरला, तर आलो आणि आमच्या आता डायरेक्ट बॉडीज भेटली। काय तो पेट्रोल टाकायला गेला आणि त्याचं होर्डिंग पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला। ही खबर आम्हाला पोचतात आम्ही धावत आलो इकडे। त्याचा मुलगा, एक मोठा मुलगा आणि त्याचे एक चुलत भावंड असे नातेवाईक बालकुंच्या इथं येऊन थांबले। या सगळ्या स्थितीमध्ये कुटुंबाची काय स्थिती आहे सध्या? कुटुंबाची स्थिती काय सांगण्यासारखी नाहीच आहे, आमच्याकडे शब्दच नाहीत, कारण अचानक गेलेला आहे आणि वय पण नाही एवढे। एक मुलगा, 2 मुलं आहेत त्याला आणि घरकाम करणारे, म्हणजे खूप गरिबाचे हाल आहेत, एवढे गरिबाचे। आणि टुरिस्ट ड्रायव्हर होता तो, टुरिस्ट गाडी चालवायचा आणि म्हणजे बोलण्याचे शब्दच नाहीत कोणाकडे। खरं तर 5 लाख रुपये जे आहे ते सरकारने घोषित केलेले आहे मदत म्हणून, पण आणखीन काय मागणी असेल तुमच्यासारखी? आमची मागणी एवढीच आहे, लाख रुपये काय आयुष्यभर पुरणारे नाही आहेत। सरकारने फक्त त्यांच्या वाईफकडे, सरकारने त्यांचं कुटुंब आयुष्यभरासाठी कसं चालावं ह्याच्याकडे लक्ष द्यावे। कारण आता दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत, दोन्ही मुलांना नोकरी नाही आहे, कमवणारा दोन्ही पोरांचं शिक्षण पूर्ण करणारा आमचा पूर्णेश भाऊच होता। तो टुरिस्ट गाडी चालूनच मुलांना त्यांच्या हौस शिक्षण पुरवायचा। आता बाप गेल्यामुळे, घराची जो छात्र गेल्यामुळे आता घराकडे बघेल कोण, तर सरकारने याची नोंद घ्यावी। सरकारने जेवढं होईल तेवढं, लाख रुपये देऊन काय आयुष्यभरात होणार नाही, पोरांचं शिक्षण नाही होणार, काय घर कुटुंब भाड्याच्या घरात राहायचा। सरकारने ह्याची नोंद घ्यावी, काय पोरांचं शिक्षण पूर्ण कसं होईल, पोरांचं बाप नसताना पुढचं फ्युचर कसं चालेल, घर कुटुंब कसं चालेल, त्यांची वाईफ कशी राहील, हे सरकारने लक्ष द्यावे। आपलं नाव? माझं नाव विशाल गायकवाड। आपण पाहतोय या ठिकाणी त्यांचे नातेवाईक आहेत, पूर्णेश यांचे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी आलेले आहेत आणि सरकारने त्यांच्या कुटुंबाचा, त्यांच्या पत्नीचा आणि मुलांचा सांभाळ करण्यासाठी जे आहे ती पूर्णपणे मदत करणं गरजेचं आहे। सध्या त्यांची 2 मुलं जे आहेत ते 16 वर्षाची आणि 19 वर्षाची मुलं शिक्षण घेत आहेत, त्यामुळे सरकारने त्यांच्या कुटुंबांना आधार देणं गरजेचं आहे अशी मागणी त्यांचे मित्रपरिवार आणि कुटुंबीय करीत आहेत। कॅमेरा पर्सन अनुप रस्तोगीचं प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।